हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वीची दुसरी पोयम पाहणार आहोत. द टायटल ऑफ द पोयम इज द सोवर अँड धिस पोयम इज रिटन बाय तोरुलता दत्त. ही कविता तोरुलता दत्त यांनी लिहिलेली आहे. खरं म्हणजे ही कविता व्हिक्टर ह्युगो यांनी लिहिलेली आहे, परंतु त्या व्हिक्टर ह्युगोची जी पोयम आहे तिचं तोरुलता दत्त यांनी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे. तर आपण आपली पोयम पाहूयात. द सोवर. सोवर म्हणजे पेरणी करणारा, शेतकरी. शेतकरी जो त्याच्या शेतामध्ये पेरणी करतो त्याला सोवर म्हणतात. सिटिंग इन अ पोर्च वे कूल, सनलाइट आय सी डाईंग फास्ट. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये जो शेतकरी आहे तो पेरणी करतो आणि पेरणी करत असताना त्याला अगोदरचे दिवस आठवतात. आत्तापर्यंत त्याने अनेक वेळा पेरणी केलेली आहे, परंतु आत्तापर्यंत जे हार्वेस्ट होते त्याने अनेक बॅड हार्वेस्ट पाहिलेले आहेत. त्याने अनेकदा पेरणी केली, खूप कष्ट घेतले, परंतु पीक जे आहे ते चांगलं आलेलं नाही आहे. तरी पण ह्या वर्षी देखील हा शेतकरी पेरणी करतो आणि पेरणी करत असताना तो आशावादी आहे, ऑप्टिमिस्टिक आहे. तो आशा करतो की आत्तापर्यंत जरी मी बरेचसे वाईट हार्वेस्ट म्हणजे वाईट हंगाम, वाईट सुग्या पाहिलेल्या आहेत, परंतु त्याला आशा आहे की यावर्षी तरी त्याचं पीक चांगलं येईल. द सोवर सिटिंग इन अ पोर्च वे कूल, सनलाइट आय सी डाईंग फास्ट. कवयित्री म्हणते सिटिंग इन अ पोर्च वे कूल. सिटिंग, कवयित्री बसलेली आहे. इन अ पोर्च वे, पोर्च वे म्हणजे पोर्चमध्ये, अंगणामध्ये. कवयित्री तिच्या घराच्या अंगणामध्ये बसलेली आहे आणि ती कूल आहे. कूल म्हणजे शांतपणे बसलेली आहे. सनलाइट आय सी डाईंग फास्ट. आणि कवयित्री पाहते सनलाइट, सनलाइट सूर्यप्रकाश, डाईंग फास्ट, डाईंग फास्ट. या ठिकाणी डाईंग म्हणजे अस्ताला जाणे, मावळणे, फास्ट म्हणजे वेगाने. कवयित्री आपल्या घरासमोर पोर्चमध्ये बसलेली आहे आणि पाहते की आता दिवस मावळत आहे, वेगाने सूर्य अस्ताला जात आहे. ट्विलाइट हॅसन्स ऑन टू रूल. आणि ट्विलाइट, ट्विलाइट म्हणजे संधी प्रकाश, रात्रीचा प्रकाश. हेसन्स, हेसन्स मीन्स घाई करणे. ऑन टू रूल, रूल म्हणजे राज्य करणे. आता सूर्यप्रकाश जात आहे आणि संधी प्रकाशाला आता राज्य करण्याची घाई झालेली आहे. म्हणजे आता दिवस संपत आहे आणि आता रात्र होत आहे. वर्किंग आवर्स हॅव वेल नाई पास्ट. वर्किंग आवर्स, वर्किंग आवर्स कामाचे तास. हॅव, हॅव आहेत. वेल, वेल म्हणजे चांगलं, नाही, नाही जवळजवळ. पास्ट म्हणजे जाणे, संपणे. आणि आता कामाचे तास जवळजवळ संपलेले आहेत. शेतकरी असोत किंवा इतर कष्टकरी असोत, ते आपल्या शेतामध्ये सकाळी सूर्य निघाल्यापासून, दिवस निघाल्यापासून तर सूर्य मावळेपर्यंत, दिवस संपेपर्यंत काम करत आलेले असतात. आणि आता जवळजवळ सूर्य मावळत आहे आणि कवी म्हणतो की त्याचे कामाचे तास आता संपत आलेले आहेत. शॅडोज रन अक्रॉस द लँड्स. आणि शॅडोज रन अक्रॉस द लँड्स. आणि जे काही झाडं वगैरे आहेत त्या झाडांच्या सावल्या, शॅडो म्हणजे सावल्या, रन जाणे, अक्रॉस द लँड्स जमिनीच्या पलीकडे जात आहेत. म्हणजे सूर्य मावळाच्या वेळेला सावली, झाडाची सावली खूप दूर जात असते, खूप लांबवर पडत असते आणि ती जवळपास जमिनीच्या पलीकडे जात आहे. म्हणजे आता सूर्य मावळणार आहे. बट अ सोवर लिंगर स्टील. बट अ सोवर, सोवर म्हणजे पेरणी करणारा, तो शेतकरी. लिंगर, लिंगर म्हणजे रेंगाळणे, तिथंच रेंगाळत आहे, तो त्याच्या शेतामध्येच आहे. स्टील, स्टील म्हणजे आता सुद्धा. वर्किंग आवर्स संपलेले आहेत, परंतु तो शेतकरी अद्याप त्याच्या शेतामध्येच आहे, तो शेतामध्येच काहीतरी करतो आहे.
ओल्ड इन रॅग्स ही पेशंट स्टँड्स. ओल्ड शेतकरी कसा आहे, तरुण नाहीये, तो ओल्ड आहे, म्हातारा आहे. इन रॅग्स, रॅग्स म्हणजे काय, चिंध्या. त्याच्या अंगामध्ये जे कपडे आहेत, जे वस्त्र आहेत, ते चिंध्या चिंध्या झालेले आहेत. त्याने फाटकी वस्त्र परिधान केलेली आहेत. ही पेशंट स्टँड्स, आणि तो काय करतोय, पेशंट. पेशंट म्हणजे संयमाने, स्टँड म्हणजे थांबणे. तो संयमाने आपल्या शेतामध्ये थांबलेला आहे. लुकिंग ऑन, आय फील अ थ्रिल. लुकिंग ऑन, आणि कवयित्री म्हणते की मी त्या शेतकऱ्याकडे लुकिंग ऑन करते, त्याच्याकडे पाहते, आणि ज्यावेळेस मी पाहते आय फील अ थ्रिल. आय फील अ थ्रिल म्हणजे काय, माझ्या अंगावर थ्रिल, रोमांच, रोंगटे खडे होतात, माझ्या अंगावर शहारे येतात. ब्लॅक अँड हाय, तो शेतकरी रंगानं ब्लॅक आहे. ब्लॅक अँड हाय हिज सिल्युएट. सिल्युएट म्हणजे शरीरयष्टी. त्या शेतकऱ्याची शरीरयष्टी कशी आहे, ब्लॅक अँड हाय. तो शरीरानं उंच आहे, परंतु त्याचा रंग शेतामध्ये काम करून, उन्हामध्ये, पावसामध्ये, थंडीमध्ये कष्ट करून, राबून त्याच्या शरीराचा रंग मात्र ब्लॅक, काळा झालेला आहे. डॉमिनेट्स द फरोज डीप. डॉमिनेट म्हणजे वर्चस्व गाजवणे. फरो, फरो म्हणजे त्या नांगराचं तास. डीप, डीप म्हणजे खोल. आणि तो शेतकरी पूर्ण ताकद लावून त्याच्या पेरणी यंत्राला असं दाबतोय, आणि त्याच्यामुळं त्या नांगराचं जे तास आहे, पेरणी यंत्राचं जे तास आहे, ते खोल जमिनीमध्ये जात आहे, आणि बी देखील वरच न पडता खोल जमिनीमध्ये पडत आहे. नाऊ टू सो द टास्क इज सेट. नाऊ टू सो द टास्क इज सेट. नाव आता, टू सो म्हणजे पेरणी करणे, टास्क म्हणजे काम, इज सेट, सेट म्हणजे सुरू होणे. आता पेरणीचं काम सुरू झालेलं आहे. सून शल कम अ टाइम टू रीप. आणि सून लवकरच, शल कम, कम म्हणजे येणे, टाइम म्हणजे वेळ, टू रीप म्हणजे कापणी करणे, आणि आता थोड्या दिवसामध्ये कापणीचे दिवस येतील. मार्चेस ही अलॉंग द प्लेन टू अँड फ्रो अँड स्कॅटर्स व्हाईट. मार्चेस म्हणजे जाणे, ही अलॉंग, अलॉंग म्हणजे सोबत, द प्लेन, त्याचं जे शेत आहे ते प्लेन आहे, आणि तो पेरणी करताना इकडून तिकडे जातो, तिकडून इकडे येतो. टू अँड फ्रो, टू अँड फ्रो म्हणजे मागे पुढे, एक तास इकडून तिकडे न्यायचं असते, दुसरा तास तिकडून इकडे आणायचं असते. पेरणी करत आहे तो शेतामध्ये, आणि टू अँड फ्रो मागे पुढे जात आहे. अँड स्कॅटर्स व्हाईट. आणि स्कॅटर, स्कॅटर म्हणजे काय, स्कॅटर म्हणजे विस्तारणे, पसरवणे. वाईड म्हणजे विस्तीर्ण, रुंद, आणि अशा प्रकारे त्याचं ते पेरणीचं काम त्यांनी रुंद म्हणजे पूर्ण शेतामध्ये केलेलं आहे. फ्रॉम हिज हँड्स द प्रेशियस ग्रेन. आणि फ्रॉम हिज हँड्स, त्याने त्याच्या स्वतःच्या हाताने, द प्रेशियस, प्रेशियस म्हणजे मौल्यवान, ग्रेन म्हणजे धान्य, त्यांनी त्याच्या हाताने ते मौल्यवान धान्य त्याच्या शेतामध्ये, त्याच्या जमिनीमध्ये त्यांनी ते पेरलेलं आहे. म्यूज आय ॲज आय सी हिम स्ट्राईट. म्यूज म्हणजे खोलवर विचार करणे. आय, मी, कवयित्री म्हणते की मी खोलवर विचार करते. ॲज आय सी हिम स्ट्राईट. ॲज आय सी, सी पाहणे, हिम त्याला, स्ट्राईट म्हणजे काय, स्ट्राईट म्हणजे लांब लांब पावले टाकत चालणे. आणि कवयित्री त्या शेतकऱ्याला पाहते की तो त्याचं शेताचं जास्त पेरणी करण्यासाठी लांब लांब पावले टाकत चालत आहे, आणि लांब लांब पावले टाकत चालत असताना कवयित्री मात्र काय करते, म्यूज करते, त्याच्यावर विचार करते. डार्कनेस डीपन्स. डार्कनेस अंधार, डीपन्स म्हणजे वाढणे. आता अंधार मात्र वाढत चाललेला आहे, तरी परंतु तो शेतकरी त्याची शेतामध्ये पेरणी करत आहे. फेड्स द लाईट. फेड्स, फेड म्हणजे कोमेजणे, लाईट, लाईट म्हणजे प्रकाश, प्रकाश कोमेजत आहे. सूर्यप्रकाश आता संपत आहे, म्हणजे आता रात्र होत आहे, आणि त्यामुळे अंधार वाढत आहे. नाव हिज जस्चर्स टू माइन आईज आर ऑगस्ट अँड स्ट्रेंज. हिज हाईट सीम्स टू टच द स्टारी स्काईज. नाव हिज जस्चर्स. परंतु आता देखील कवयित्रीला त्या शेतकऱ्यांचे जस्चर्स म्हणजे हावभाव, हातवारे, पेरणी करत असताना त्यांनी केलेले हावभाव, त्या बैलांना हाकत असताना केलेले हातवारे तिला ते दिसत आहेत. टू माइन आईज, तिच्या डोळ्यासमोर आहेत. माइन म्हणजे माझे, आईज डोळे, तिच्या डोळ्यासमोर आहेत. आर ऑगस्ट, ऑगस्ट म्हणजे उदात्त.
अँड स्ट्रेंज. खरंच ते हावभाव अतिशय स्ट्रेंज आहेत, अनोळखी आहेत, अपरिचित आहेत आणि अतिशय प्रभावी आहेत. हिज हाईट, आणि कवयित्री पाहते त्याची उंची. सीम्स टू टच द स्टारी स्काईज, आणि कवयित्री पाहते की त्याची जी उंची आहे शेतकऱ्याची, तिला उंची एवढी मोठी दिसते, जणू काही त्याची उंची स्टारी स्काईज म्हणजे चांदण्या असलेल्या आकाशाला जणू काही स्पर्श करत आहे. त्याची उंची एवढी जास्त आहे, म्हणजे कवयित्रीला म्हणायचे की त्याचं महत्त्व एवढं जास्त आहे, तो एवढा महत्त्वाचा व्यक्ती आहे की आपण त्याच्यासोबत आपली तुलना करू शकत नाही, कारण तो अतिशय अमूल्य, अतिशय महत्त्वाचं काम करतो. तो जगाचा पोशिंदा आहे, तो आपल्या सर्वांच्या जेवणाची व्यवस्था करतो, म्हणून त्याची उंची, त्याचं महत्त्व खूप जास्त आहे, असं कवयित्री म्हणते. या ठिकाणी आपली पोयम संपलेली आहे. थँक्स अ लॉट. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि जर तुम्ही माझं हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्स अ लॉट.